मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघूया संविधान सभेच्या समित्या. तर संविधान सभेच्या महत्त्वाच्या 8 समित्या होत्या. आता त्यातील पहिली महत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समिती. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती, राज्यांशी चर्चेसाठी समिती. या तिन्ही समित्यांचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. तर पेपरमध्ये आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी ह्या तिन्ही समित्यांच्यामध्ये एक शब्द कॉमन आहे, राज्य. राज्य आणि राज्य, संघराज्य, संघराज्य आणि राज्यांशी चर्चेची समिती. आता लक्षात कसं ठेवायचं, तर तिन्हीमध्ये कॉमन शब्द राज्य आहे. तर ज्या समितीमध्ये राज्य हा शब्द येतो त्याचे अध्यक्ष असणार आहेत जवाहरलाल नेहरू. प्रांतिक घटना समिती, त्यांचे अध्यक्ष आहेत वल्लभभाई पटेल. आता लक्षात ठेवा, भारतामध्ये भरपूर प्रांत होते. ते भारतातून वेगळे न जाता भारतातच राहावे यासाठी भरपूर प्रयत्न केले होते वल्लभभाई पटेल यांनी. त्यामुळं प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल आहेत. हे आपण ह्या वाक्यावरून, ह्या माहितीवरून लक्षात ठेवू शकतो. कार्यपद्धती नियम समिती, त्यांचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सुकाणू समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर के.एम. मुन्शी. सुकाणूमधील स शब्द, मुन्शीमधील श शब्द हा समान असल्यामुळे आपण असं लक्षात ठेवू शकतो की सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर के.एम. मुन्शी हे होते. तर ह्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष याविषयी MPSC असू दे, कोणतीही सरळ सेवा भरती असू दे, पोलीस भरती असू दे, यावरती प्रश्न येतो. तर आपल्याला समित्या माहीत असतात, अध्यक्ष माहीत असतात. त्यांचे अध्यक्ष लक्षात ठेवण्यासाठी अशा काही ट्रिक कराव्या लागतात जेणेकरून आपल्याला पेपरमध्ये लगेच ते आठवले पाहिजे. तर मसुदा समिती ही सगळ्यात महत्त्वाची समिती आहे. त्यांचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपण लक्षात ठेवू शकतो. पण ज्यावेळी संघराज्य किंवा संघराज्य घटना समिती, राज्यांशी चर्चेसाठी समिती असे येतं त्यावेळी आपण कन्फ्यूज होतो. त्यामुळे हे असे लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे की कॉमन शब्द राज्य आहेत आणि त्यांचे अध्यक्ष आहेत जवाहरलाल नेहरू. सुकाणूमधील यस आणि मुन्शीमधील यस असं आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर आहे मूलभूत हक्क व अल्पसंख्याक विषयक सल्लागार समिती. त्याचे अध्यक्ष आहेत वल्लभभाई पटेल. ही एक पूर्ण मोठी समिती आहे आणि तिचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल आहेत. पण या एका मोठ्या समितीची उपसमिती केलेली आहे की मूलभूत हक्क उपसमिती. त्याचे अध्यक्ष JB कृपलानी आणि अल्पसंख्याक उपसमिती, त्याचे अध्यक्ष HC मुखर्जी. तर ही पूर्ण एक मोठी समिती आली की त्याचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल आहेत, हे लक्षात ठेवायचं. आणि ज्यावेळी पेपरमध्ये आपल्याला उपसमितीविषयी विचारतात, मूलभूत हक्क उपसमिती, तर JB कृपलानी. आता हक्क आणि कृप यामध्ये मी अंडरलाईन का केलेली आहे, तर आपल्याला पेपरमध्ये लक्षात कसं राहणार की लगेच आठवायला पाहिजे की मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण आहेत, उपसमितीचे लक्षात ठेवा. तर एक वाक्य लक्षात ठेवायचं. आता हे वाक्य फक्त आपल्या माहितीसाठी लक्षात ठेवायचं की या वाक्याचा अर्थ खूप खोल असा कुठंही लावायचा नाही. फक्त पेपरमध्ये आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी याचा अर्थ असा लावायचा आहे की एक वाक्य आहे की कृपा करून आम्हाला हक्क द्या. ह्या वाक्यामध्ये कृपा करूनचं कृप आणि आम्हाला हक्क द्या मधील हक्क हा एक शब्द येतो. यानुसार आपल्याला एक लक्षात ठेवतो की आपण मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्षांचं नाव JB कृपलानी हे आहे. कृपा करून आम्हाला हक्क द्या. लक्षात ठेवा, ही फक्त ट्रिक एक वाक्य म्हणून लक्षात ठेवण्यापुरतं ठेवा. आपण वैयक्तिक कुठंही येतं कृपा करूनला आपण यांच्या नावाशी जोडत नाही, हक्क द्या असं विनंती केली असं जोडत नाही. आपण स्वातंत्र्य हे संघर्षानं मिळवलेलं आहे. फक्त हे वाक्य आपल्याला ही उपसमितीचे अध्यक्ष लक्षात ठेवण्यासाठीच आपण तयार केलेलं आहे. दुसरं म्हणजे पेपरमध्ये आपल्याला गोंधळ होणार नाही की समजा जर मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष JB कृपलानी असतील तर आपोआपच अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष HC मुखर्जी होतात. MPSCमध्ये 2 ओळी देतात, ह्यामध्ये ह्याचे अध्यक्ष ह्याला देतात आणि ह्याचे ह्याला देतात.
असं क्रॉस करतात. पण आपण ह्या वाक्यामुळं आपल्याला परफेक्ट एक उपसमितीचे अध्यक्ष माहीत होतात. त्यामुळं आपण दुसऱ्या उपसमितीच्या अध्यक्षाला कन्फ्यूज होत नाही. त्यामुळे हे वाक्यानुसार आपण हे लक्षात ठेवू शकतो. तर ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची समिती होती मसुदा समिती. याविषयी आपण आता माहिती जाणून घेऊया. मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्थापना झाली होती 29 ऑगस्ट 1947ला. मसुदा समितीचे 7 सदस्य होते. अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. यांना धरून 7 सदस्य होते. तर ते कोणते? तर पहिले म्हणजे आंबेडकर, दुसरे म्हणजे एन गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, सईद अहमद सादुल्लाह, डॉक्टर के एम मुन्शी आणि एन माधवराव. तर लक्षात ठेवा, आधी BL मित्तर म्हणून होते. त्यांनी आरोग्याच्या कारणामुळे राजीनामा दिला. त्याच्यामुळे एन माधवराव हे सदस्य झाले. लक्षात ठेवा, मित्तर ऐवजी राव. आणि दुसरी गोष्ट म्हणजे TT कृष्णामाचारी. आता 1948ला DP खेतान यांच्या मृत्यूनंतर कृष्णामाचारी यांची नियुक्ती झाली. DP ऐवजी TT असं आपण लक्षात ठेवू शकतो. तर हे जे 7 सदस्य आहेत त्यांचं बघा, आंबेडकरमधील A, अय्यंगारमधील A, अय्यरमधील A, AAA, SMR, AAA, SMR आणि इथं K. तर अशा इनिशियलवरून आपण हे 7 सदस्य लक्षात ठेवू शकतो. तुम्ही जर ह्या इनिशियलवरून एखादं वाक्य किंवा असं एखादा शब्द तयार केला लक्षात ठेवण्यासाठी तर करू शकता. मी केलं होतं असं AAA SMRK, AAA स्मृती मानधना RK, असा एक शब्द कोणताही तयार करू शकतो आपण. त्यानुसार म्हणजे प्रत्येकाचा शब्द एखादा वेगळा तयार केला की ते लक्षात राहतं. असं नाही की मी सांगतो त्याप्रमाणेच लक्षात एखादा शब्द तयार करा की AAA SMRK, SM स्मृती मानधना RK म्हणजे RK नगर एक कोल्हापूरमधील एक ठिकाण आहे. त्यानुसार मी असं लक्षात ठेवलं होतं. हे 7 सदस्यांची नावं तुम्ही मी हे शेवटची S M ह्याच्यावरून तयार केलं. तुम्ही इनिशियलवरून करू शकता, सुरुवातीच्या कसंही करू शकता. फक्त हे 7 सदस्य लक्षात ठेवा. तर आता 24 ऑक्टोबर 1948 रोजी संविधान सभेच्या अध्यक्षांना मसुदा सादर केला होता. 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत मांडला. लक्षात ठेवा, तारीख महत्त्वाची आहे. 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत मांडला होता. त्याच्यावरती 3 वेळा वाचन आणि चर्चा झाली होती. मसुदावरती 26 नोव्हेंबर 1949ला घटना स्वीकृती केली. लक्षात ठेवा, घटना स्वीकृती आणि घटनेचा अंमल यात फरक आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृती केली होती. त्याच दिवशी 284 सदस्य उपस्थित होते, म्हणून 284 जणांच्या सह्या त्यावेळी होत्या. प्रास्ताविकेमध्ये 26 नोव्हेंबर 1949 दिवशी भारतीय जनतेने घटना अंगीकृत व अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केली असं लिहिलेलं आहे. पण 26 जानेवारी 1950 पासून घटनेचा अंमल सुरू झाला. बघा, मी म्हटलं होतं की घटना स्वीकृती ही 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाली असली तरी त्याचा अंमल हा 26 जानेवारी 1950 पासून झाला होता. आता 26 जानेवारी हा वार किंवा हा दिनांक ठरवण्यापाठीमागं एक इतिहास होता. तो म्हणजे डिसेंबर 1929च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्य ठरावानुसार 26 जानेवारी 1930 हा दिवस भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस ठरवला आणि त्यामुळं 26 जानेवारी 1950 हा घटनेच्या प्रारंभाचा दिन आणि गणराज्य दिन म्हणून साजरा केला जातो. तर अतिशय ही महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा. तुम्ही स्वतःच्या नोट्स तयार करा. हे जे 7 सदस्य आहेत आणि ह्या समित्यांचे अध्यक्ष आहेत
हे लक्षात ठेवण्यासाठी स्वतःच्याही ट्रिक करा, मी सांगितलेले जे ट्रिक अवलंब करा आणि हे लक्षात ठेवा. पेपरमध्ये MPSC असू दे, कोणत्याही पेपरमध्ये या पॉईंटवरती प्रश्न येतोच. तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता, स्वतःच्या नोट्स तुम्ही याच्यावरून लिहू शकता. मी सांगितल्याप्रमाणे ट्रिक करा किंवा स्वतःची ट्रिक करा, कशीही करा, पण हे सगळे मुद्दे लक्षात ठेवा. आणि मसुदा समितीविषयी अजून माहितीचा व्हिडिओ लवकरच अपलोड करण्यात येईल, तो सुद्धा पहा. धन्यवाद.